नमस्कार. आपण आता पुढच्या भागाकडे जातोय. पुढच्या भागामध्ये आपण जो पार्ट बघणार आहोत, जो टॉपिक बघणार आहोत, त्या टॉपिकबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. थेरीचा अभ्यास करताना, बोर्डच्या थेरीचा अभ्यास करताना तुम्ही इव्होल्यूशन, दॅट इज ओरिजिन इव्होल्यूशन हा टॉपिक बघितला असेल. सो या टॉपिकमध्ये ओरिजिन आणि इव्होल्यूशन असे दोन वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत. ओरिजिन कशाचा आणि इव्होल्यूशन कशाचं. ओरिजिन झाल्याच्या नंतर इव्होल्यूशन ही प्रोसेस कशा पद्धतीनं घडत गेली, हा सगळा पार्ट तुम्ही त्या टॉपिकमध्ये बघितला आहे. सो जनरली इथं ओरिजिन जे आहे, हे ओरिजिन आपल्याला ह्या सृष्टीचं, ह्या निसर्गाचं म्हणता येईल. म्हणजे पृथ्वी कधी निर्माण झाली, कुणापासून निर्माण झाली, कोणी निर्माण केली, कधी निर्माण केली, हे प्रश्न आहेत. आता काही रेफरन्सेस बघितले, टेक्स्टबुकमध्ये आपल्या जर काही रेफरन्सेस बघितलेत, तर पृथ्वी कशी नेमकी तयार झाली, कुणापासून तयार झाली, ह्याचं थोडंफार चित्र आपल्याला क्लिअर होतं. म्हणजे बघा, ज्या वेळेला ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं नव्हतीत, त्यावेळेला आपण असं म्हणतो की आम्हाला काय माहीत नाही, देवालाच माहीत. पृथ्वी कधी निर्माण झाली, देवाला माहीत. सो देवाला माहीत म्हणजेच नेमकं काय, दॅट इज नथिंग बट द सुपर नॅचरल पॉवर असं म्हणूयात आपण. की पृथ्वी कशी निर्माण झाली ह्याचे प्रॉपर एव्हिडन्सेस न मिळाल्यामुळं पृथ्वी निर्माण केली देवानं असं आपण म्हटलं, आणि त्या थेअरीला स्पेशल क्रिएशनचं नाव देण्यात आलं. सो स्पेशल क्रिएशन थेअरी आपण म्हणतो त्याला, की त्या थेअरीनुसार पृथ्वी निर्माण झाली असं आपण तोपर्यंत मांडलं. तर मग पृथ्वीवरती पुढं पहिला सजीव कुठला निर्माण झाला, आणि त्या सजीवापासून हळूहळू कशा पद्धतीनं वेगवेगळे सजीव निर्माण झाले, वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम निर्माण झाले, हा पार्ट ह्या टॉपिकमध्ये आपण बघितला. सो त्या टॉपिकला जर तुम्ही थोडंसं डिव्हाइड केलं, तर पहिला पार्ट जो आहे तो आहे ओरिजिनचा, दुसरा पार्ट जो आहे तो आहे केमिकल इव्होल्यूशनचा, तिसरा पार्ट आहे ऑर्गॅनिक इव्होल्यूशनचा, आणि चौथा महत्त्वाचा जो पार्ट आहे तो पार्ट आहे ह्युमन इव्होल्यूशनचा. सो ओरिजिनमध्ये पृथ्वी कशी निर्माण झाली हा पार्ट येतो. केमिकल इव्होल्यूशनमध्ये वेगवेगळे केमिकल्स कसे निर्माण झाले हा पार्ट आला. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक इव्होल्यूशनमध्ये चार्लिस स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्सची थेरी किंवा नॅचरल सिलेक्शन आपण ज्याला म्हणतो, ह्या नॅचरल सिलेक्शनची थेरी, त्या नॅचरल सिलेक्शन थेरीमध्ये कुठले कुठले पॉईंट इन्क्लूड केले गेले, आणि मग नॅचरल सिलेक्शनवरती डिपेंड कशा पद्धतीनं ॲडॉप्टिव्ह रेडिएशन होतं, हार्डी वेगनबर्गचं प्रिन्सिपल काय आहे, ते प्रिन्सिपल काय सांगतं, त्याच्याशिवाय जेनेटिक्स व्हेरिएशन आणि हेरिडिटी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं चेंजेस होत जातात, आणि मग पृथ्वीवरचं सगळ्यात ॲडव्हान्स्ड व्हर्जन म्हणूयात आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, ते कुठलं. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की पृथ्वी निर्माण झाल्याच्या नंतर पहिला ऑर्गॅनिझम तयार झाला, आणि त्या ऑर्गॅनिझमपासून हळूहळू इव्होल्यूशन होत 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 ह्युमन फॉर्म झाला. सो ह्युमन इज द ॲडव्हान्स्ड क्रिएशन ऑफ नेचर. ह्युमनच्या क्रिएशन नंतर ॲडव्हान्स क्रिएशन अजून तरी झालेलं नाही, की ज्याच्यामुळे ह्या टॉपिकची सुरुवात आपण ओरिजिनपासून केली आणि ह्युमन इव्होल्यूशनला तो टॉपिक संपवला. सो लक्षात घ्या, त्या टॉपिकला तुम्ही 4 भागामध्ये डिवाईड करा स्टडी करताना. पहिला पार्ट ओरिजिनचा, दुसरा पार्ट केमिकल इव्होल्यूशन, तिसरा ऑर्गॅनिक इव्होल्यूशन, आणि चौथा ह्युमन इव्होल्यूशनचा पार्ट. सो आता ओरिजिनमध्ये काय आहे, त्याच्यात वेगवेगळ्या थेरीज आहेत. थेरी ऑफ स्पॉन्टेनियस क्रिएशन, थेरी ऑफ बायोजेनेसिस, थेरी ऑफ अबायोजेनेसिस, थेरी ऑफ ऑटोबायोजेनेसिस अँड सो ऑन, सुपर क्रिएशन. आता ह्या सगळ्या थेरी ज्या आहेत, ह्या सगळ्या थेरीची स्टडी एका बाजूला, आणि मॉडर्न थेरी जी आहे, ही मॉडर्न थेरी काय सांगते की आजपासून नियर अबाउट 4500 मिलियन्स इयर्स ॲगो, 4,500 मिलियन वर्षाच्या पूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली असं मानण्यात आलं. पण ही पृथ्वीची निर्मिती झाली
कशी, कुणापासून? सो बिग बँग थेरी आपण बघितली, आपण ऐकली पण. मला वाटतं 12वीच्या केमिस्ट्रीच्या बुकवरती त्याचं चित्र आहे, सगळ्यात पाठीमागच्या मलपृष्ठावरती त्या थेरीचं चित्र आहे. सो आपण असं म्हणतो की बिग बँग थेरी झाली, त्या थेरीनंतर सूर्य जो आहे, सन, ह्या सनचा एक छोटासा तुकडा, एक छोटासा पीस कट झाला आणि सूर्यापासून बाहेर पडला आणि तो जोरानं स्वतःभोवती फिरत 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 सूर्यापासून एका ठराविक अंतरावरती आला आणि तिथं तो स्टेबल झाला. जरी स्टेबल झाला असला तरी तो स्वतःभोवती अजूनही फिरतोच आहे. मग तो स्वतःभोवती फिरत 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 सूर्याभोवती फिरतो. आपण भूगोलामध्ये यातल्या गोष्टी बऱ्याचशा बघितल्या. सो मग ओरिजिन 4,500 मिलियन वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली बिग बँग थेरीतून. आणि मग पृथ्वी जी आहे, ह्या पृथ्वीचं टेम्परेचर कमी 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 होत आलं. जमिनीवरती माती दगड तयार झाले आणि आजही पृथ्वीच्या सेंटरला टेम्परेचर जे आहे ते सूर्यापासूनचं टेम्परेचर, ज्याला आपण लाव्हारस असं म्हणतो, जो अजूनही पृथ्वीमध्ये ते टेम्परेचर आहे. सो हा एक एव्हिडन्स आहे, हा एक पुरावा आहे की ज्याच्यामुळे बिग बँग थेरी झाली. ह्याच्यावरती आपण विचार करू शकतो. आता होतं काय की हा ओरिजिन झाला, पण त्याच्यानंतर पृथ्वी निर्माण झाल्याच्या नंतर पृथ्वीच्या आजूबाजूचं टेम्परेचर जसं कमी 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 होत आलं तसं पृथ्वीच्या आजूबाजूला असणारे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे 4 एलिमेंट्स, त्यांचं टेम्परेचर जसं कमी कमी येत आलं किंवा कमी झालं. सो हायड्रोजन इज अ व्हेरी रिॲक्टिव्ह सबस्टन्स. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन हा पटकन रिॲक्ट होतो. सो हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला, टेम्परेचर कमी झाल्यामुळं वॉटर तयार झालं, पाऊस पडायला सुरुवात झाली. हायड्रोजन नायट्रोजन बरोबर कंबाईन झाला आणि अमोनिया तयार झाला. हायड्रोजन कार्बन बरोबर तयार झाला, कंबाईन झाला आणि मिथेन तयार झाला. सो याला आपण म्हणतो केमिकल इव्होल्युशन. सो मिथेन तयार होणं, अमोनिया तयार होणं, वॉटर तयार होणं, दॅट इज नथिंग बट द केमिकल इव्होल्युशन. सो पुढं काय झालं की पाऊस पडला, जमिनीवरती आता पाणी तयार झालं किंवा पाणी साचलं. त्या पाण्यामध्ये मग वेगवेगळे सबस्टन्स तयार व्हायला सुरू झाले. सो कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस ज्याला आपण म्हणतो, सॅच्युरेटेड सबस्टन्सेस तयार व्हायला सुरू झाले. त्याच्यामध्ये मग फॉस्फरस मिळाला, त्याच्यात कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे सगळे हळूहळू तयार होत 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 एक वेळ अशी आली की त्यावेळेला नायट्रोजन कंटेनिंग सबस्टन्स, जसं आपण जीन टॉपिकमध्ये बघितलं होतं, ॲडिनिन, थायमिन, सायटोसिन, गॉनिन, हे एकत्र आले. त्यांच्याचबरोबर फॉस्फरस एकत्र आला आणि त्याचबरोबर शुगर, दॅट इज डिऑक्सिरायबोज शुगर एकत्र आली आणि ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमधून DNA तयार झाला. आणि ह्या अशा प्रकारे पहिली सेल तयार झाली, ज्याला आपण प्रोटोबायॉन्ट असं म्हटलं होतं. सो दॅट इज द फर्स्ट सेल. आणि मग त्या सेलपासून हळूहळू हळूहळू वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स तयार होत 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 फायनली ह्युमन्स तयार झाले. सो अशा प्रकारची एक याच्या पाठीमागे एक मोठी हिस्ट्री आहे, ज्याला आपण इव्होल्युशन म्हणतो. सो इव्होल्युशन इज ॲक्च्युअल नथिंग बट द स्लो कंटिन्युअस ग्रॅज्युअल चेंज विदिन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कंटिन्युअस आहे, इरिव्हर्सिबल आहे, स्लो आहे, ग्रॅज्युअल चेंज आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममधला, ज्याला आपण इव्होल्युशन असं म्हणणार आहोत. सो ह्युमनचं इव्होल्युशनपर्यंत. मग आता केमिकल इव्होल्युशन झाल्याच्या नंतर पुढे जाऊन ऑर्गॅनिक इव्होल्युशन झालं. आणि ऑर्गॅनिक इव्होल्युशन जे आहे, हे ऑर्गॅनिक इव्होल्युशनचे फादर म्हणूयात आपण चार्लेस डार्विन, ज्याला आपण डार्विनचा सिद्धांत याच्या अगोदर म्हटलं होतं. सो डार्विन जे आहेत, ह्या डार्विन्सनी त्याच्यावरती बरीचशी स्टडी केली आणि त्यांनी एक धाडसी वक्तव्य केलं होतं की त्यांनी असं सांगितलं की माकडापासून माणूस निर्माण झाला. हे त्यावेळेला धाडसीच विधान म्हणावं लागेल, कारण त्यावेळेला त्यांच्या वेळेला परिस्थिती इतकी सुधारलेली, इतकी पुढारलेली नव्हती की माकड हा आपला पूर्वज आहे याच्यावरती विश्वास ठेवेल. सो हळूहळू मग त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी घडल्या. त्या दरम्यान माझ्याही वाचनात आलं होतं ते की डार्विन जे आहेत, ह्या डार्विनना त्यावेळेला अटक झाली. अटक झाल्याच्या नंतर त्यांनी जवळजवळ 2000 पानांचा शोध निबंध तयार केला होता की माकडापासून माणूस कशा पद्धतीने इव्हॉल्व झाला याच्यावरती. पण ते पुस्तक जे आहे ते पुस्तक तत्कालीन प्रशासनानं जाळायला लावलं. पण योगायोग असा होता की अटकेत असताना डार्विन्स
डार्विनचं जे वकीलपत्र होतं ते वकीलपत्र एपर्सन नावाच्या वकिलाने घेतलं आणि त्यांनी ते पुढं चालवलं आणि डार्विन्सनी शोधलेले सगळे शोध किंवा हे जे काही त्यांनी सांगितलं हे सगळं कशा पद्धतीनं खरं आहे हे सगळं त्यांनी सगळ्या जगासमोर आणलेले. आज डार्विन हे नाव खूप खूप म्हणजे खूप मोठं आहे की ज्याच्यामुळं आज आपण ती स्टडी पण करतो आहे आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक सिद्धांतावरती त्यांनी तेव्हा सांगितलेले प्रत्येक सिद्धांत आजही तंतोतंत लागू होत आहेत. सो थोडक्यात तो भाग होता. सो मग त्याच्यानंतर पुढं आल्याच्यानंतर काही छोट्या मोठ्या डेफिनेशन्स आहेत आणि मग हार्डी अँड वेइनबर्ग प्रिन्सिपल. सो हार्डी वेइनबर्ग प्रिन्सिपल जे आहे ते त्यांनी जसं ज्या पद्धतीनं पुनेट स्क्वेअर बोर्ड जसा आपण बघितला होता जेनेटिक बेस ऑफ इनहेरिटन्समध्ये सेम त्या पद्धतीनं ते मांडले. तेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि मग त्याच्या पुढं जाऊन आपण आलो होतो ह्युमन इव्हॉल्युशनला. सो ह्युमन इव्हॉल्युशन जे आहे ह्या ह्युमन इव्हॉल्युशनची सुरुवात कशी झाली आणि सगळ्यात शेवटची स्टेप जसं मगाशी म्हटल्या पद्धतीनं सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे ती स्टेप आहे मॉडर्न मॅन म्हणजे आपण. सो आपली इव्हॉल्युशन झालं त्या एपपासून. सो दॅट इज द इव्हॉल्युशन आणि हा तो त्या टोटल इव्हॉल्युशन टॉपिकचा पार्ट होता. तसं बघितलं तर ह्या टॉपिकमध्ये बरंचसं अजून काय काय बघण्यासारखं होतं. ह्यातला ठराविक जो पार्ट आहे म्हणजेच डार्विननी सांगितलेला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हा जो पार्ट आहे तो पुन्हा एन्व्हायरमेंट पार्ट सेकंडमध्ये जातो, त्याच्यामध्ये तो बघता येईल. सो ह्या टॉपिकमध्ये काही CETसाठी लागणारे काही महत्त्वाचे MCQs जे आहेत हे MCQs आपण आता इथं बघूया. सो इथं दिलेल्या MCQsमध्ये टॉपिक वाचताना हा थोडासा टॉपिक लेंदी असल्यामुळं बऱ्याच वेळेला वाचताना थोडंसं बोर व्हायला होत असेल, पण ह्याच्याकडं बोर करणारा टॉपिक म्हणून नाही तर ओरिजिन कशा पद्धतीनं झाला आणि कशा पद्धतीनं आपण तयार झालो किंवा इव्हॉल्व झालो ह्याची आपलीच थोडक्यात एक हिस्ट्री आहे असा पॉईंट ऑफ इंटरेस्ट ठेवून ते जर वाचलं तर वाचायला फारसं पण कठीण आणि रटाळवाणं वाटणार नाही, ते बोर वाटणार नाही. सो ते वाचा आणि वाचल्याच्या नंतर बरेचसे MCQs तुम्हाला सोडवता येतील. सो याच्यामध्ये पहिला MCQ जो आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशनमधला तो मगाशी सांगितल्या पद्धतीनं. सो फर्स्ट दॅट इज द ओरिजिन ऑफ लाईफ स्टार्टेड अबाउट डॅश मिलियन्स इयर्स ॲगो ऑन द अर्थ. आजपासून किती मिलियन्स वर्षापूर्वी जमिनीवरती सृष्टी निर्माण झाली किंवा लाईफ एक्झिस्टन्समध्ये आली. मगाशी जसं म्हटलं मी की साधारणपणे आजपासून 4,500 मिलियन वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाली. सो त्याचा आन्सर आहे C 4500 मिलियन्स इयर्स ॲगो ऑन द अर्थ. सेकंड क्वेश्चन आहे हू इनिशियली प्रपोज्ड द थेअरी ऑफ बायोजेनेसिस. बायोजेनेसिस ही जी थेअरी आहे ही थेअरी कुणी मांडली. आता बायोजेनेसिस थेअरी म्हणजे थोडक्यात काय बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होणं ही आहे बायोजेनेसिस थेअरी. म्हणजे प्री एक्झिस्टिंग लाईफपासून आजची लाईफ फॉर्म झाली याला आपण म्हटलं बायोजेनेसिस थेअरी. आणि अबायोजेनेसिस थेअरी म्हणजे काय तर नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासून किंवा नॉन लिव्हिंग थिंग्सपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होण्याची प्रोसेस ज्याला आपण अबायोजेनेसिस थेअरी असं म्हणणार. सो इथं बायोजेनेसिस थेअरी जी आहे ही बायोजेनेसिस थेअरी लुईस पाश्चर ह्या सायंटिस्टनी एक्सप्लेन केली. सो याच्यामध्ये बघितलं तर सुड्रेज, देन रिचर, ॲरिस्टॉटल हे जे सायंटिस्ट आहेत ह्या सायंटिस्टच्या प्रत्येकाच्या थेअरीज वेगळ्या वेगळ्या आहेत. फॉर एक्झाम्पल्स अबायोजेनेसिसची जी थेअरी आहे ती थेअरी ज्यांनी मांडली त्यांना ॲरिस्टॉटल यांनी समर्थन दिले. म्हणजे अबायोजेनेसिस थेअरी जी होती ह्या थेअरीमध्ये काहीतरी तथ्य आहे हे ॲरिस्टॉटलने सांगितलं होतं. रिचर जे आहेत रिचर स्पॅलेन्झॅनी यांनी थेअरी सांगितली होती. त्याच्यानंतर सुड्रेज नॅचरल किंवा सुपर क्रिएशन पॉवर जी सांगितली ही त्यांची थेअरी आणि लुईस पाश्चर यांनी सांगितली बायोजेनेसिस थेअरी. त्याच्यानंतर पुढे येतो आपण तिसरा क्वेश्चन. द युनिक फीचर ऑफ हॉट डायल्यूट सोप इज दॅट देअर वॉज नो फ्री डॅश इन इट. सो डायल्यूट सोप किंवा हॉट डायल्यूट सोप पण कुणाला म्हटलं आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. बुकमध्ये आपण बघू शकता आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही त्याला आपण डायल्यूट सोप असं म्हटलं होतं किंवा हॉट डायल्यूट सोप असं म्हटलं होतं. सो द युनिक फीचर ऑफ हॉट डायल्यूट सोप इज दॅट देअर वॉज नो फ्री ऑक्सिजन इन इट. नेक्स्ट पुढचा MCQ आहे व्हॉट इज द फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ ऑन अर्थ कॉल्ड ॲज. मगाशीच म्हटल्या पद्धतीने आपण पहिली सेल पृथ्वीवरती तयार झालेली पहिली सेल जी आहे त्या सेलचं नाव काय. त्या सेलचं नाव आहे प्रोटोबायॉन्ट सेल किंवा प्री सेल सुद्धा त्याला म्हटलं जाऊ शकत होतं. सो व्हॉट इज द फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ ऑन अर्थ दॅट इज प्रोटोबायॉन्ट. नेक्स्ट
त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मिलर्स अँड युरे ॲपरेटस वॉज कॉल्ड डॅश ॲपरेटस, आणि त्याचे आन्सर्स आहेत इलेक्ट्रोड, यू शेप्ड, टू फ्लास्क अँड स्पार्क डिस्चार्जिंग. आता मिलर्स अँड युरे हे जे सायंटिस्ट आहेत, ह्या सायंटिस्टनी ओपॅरिन अँड हॅल्डेन नावाच्या सायंटिस्टच्या थेअरीवर डिपेंड एक ॲपरेटस तयार केलं होतं. ओपॅरिन अँड हॅल्डेन हे जे सायंटिस्ट होते, ह्या सायंटिस्टनी एक थेअरी सजेस्ट केली होती, एक थेअरी एक्सप्लेन केली होती, आणि त्या थेअरीचं प्रॅक्टिकल वर्क जे आहे आपण म्हणूयात थोडक्यात मिलर्स आणि युरे ह्या दोघांनी केलं होतं. सो त्याच्यासाठी ग्लास यूज करून एक ॲपरेटस बनवलं होतं, एक प्रॅक्टिकल किंवा एक्सपेरिमेंटल सेटअप बनवला होता. तो जो सेटअप आहे त्या सेटअपचं नाव काय होतं? त्याचं सेटअपचं नाव होतं स्पार्क डिस्चार्ज. कारण थोडक्यात जर बघितलं तर त्या ॲपरेटसमध्ये होल युनिवर्सचं रिप्रेझेंटेशन करण्यात आलं होतं. म्हणजे त्या ॲपरेटसमध्ये एका बाजूला होता एक फ्लास्क, त्या फ्लास्कमध्ये वॉटर होतं, त्या वॉटरला हीट दिली होती. सो वॉटर इज ए रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म ऑफ द ओशियन आपण म्हणू शकतो. समुद्राचंच ते रूप होतं आणि त्याला खाली हीट दिली होती, दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ सन. सो हीट मिळाल्याच्या नंतर त्याच्यातून वेपर्स फॉर्म झाले, आणि ह्या ज्या वेपर्स आहेत ह्या वेपर्स एम्प्टी ग्लास वेअर्समधून आतमध्ये त्या पास होत गेल्या, फिरत गेल्या. एका ठिकाणी त्याला इलेक्ट्रोड जोडले होते जिथं स्पार्क झाला होता, स्पार्क. आणि मग त्या ज्या वेपर्स आहेत ह्या वेपर्स कंडेन्स केल्या, आणि कंडेन्स केल्यानंतर त्याच्यातून पुन्हा वॉटर तयार झालं होतं, ज्याला आपण रेन असं म्हणू शकत होतो. आणि मग ते पुन्हा खाली तयार होतं, आणि ज्यावेळेला एक्सपेरिमेंटल सेटअप तो रिलीज केला गेला, एक्सपेरिमेंट कंप्लीट झाला, त्यावेळेला त्या पाण्यामध्ये त्यांना काही शुगरचे कंटेंट किंवा नायट्रोजन, फॉस्फरस अशा प्रकारचे कंटेंट मिळाले होते. सो तो जो ॲपरेटस सेटअप आहे त्याला आपण स्पार्क डिस्चार्ज ॲपरेटस असं म्हणणार आहोत. द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस फॉर इव्हॉल्युशन मीन्स. पॅलिओन्टॉलॉजी मीन्स नथिंग बट स्टडी ऑफ फॉसिल्स. त्याला आपण फॉसिल्स म्हणतो सरळ. सो फॉसिलची स्टडी करणारं सायन्स जे आहे ज्याला आपण पॅलिओन्टॉलॉजी असं म्हटलं होतं. आणि पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस जे आहेत इव्हॉल्युशनमध्ये यूज केलेले ते फॉसिल्स आहेत. वेस्टिजियल ऑर्गन नाही, ॲनालॉगस ऑर्गन नाही, किंवा होमोलॉगस ऑर्गनसुद्धा नाही. सो दीज आर द फॉसिल्स. सो बी इज द राईट आन्सर. ॲन्सेस्टर्स ऑफ एप अँड सुपर एप स्टार्टेड इव्हॉल्विंग इन. एप्स अँड सुपर एप जे आहेत यांचे इव्हॉल्युशन किंवा त्यांचे ॲन्सेस्टर जे आहेत हे ॲन्सेस्टर कधी बघण्यात आले होते? सो त्याचा आन्सर आहे मिओसिन. सो इओसिन, ओलिओसिन, मिओसिन, प्लिओसिन, इट्स अ टाईम स्केलमध्ये ते कन्सेप्ट सांगण्यात आलेले आहेत. आणि त्या कन्सेप्ट्समध्ये मिओसिनचा पार्ट कुठून कुठंपर्यंत, प्लिओसिनचा कुठं, ओलिओसिन म्हणजे काय, आणि इओसिनचा त्याच्यामध्ये इरा कुठला होता, टाईम कुठला होता, ड्युरेशन कुठलं होतं, हे सगळं आपल्याला त्याच्यात बघायला मिळतं. सो मिओसिन जे आहे त्या मिओसिनमध्ये एप्स जे आहे त्या एप्सचं इव्हॉल्युशन स्टार्ट झालं होतं. देन विच ऑफ द फॉलोइंग हॅज डेव्हलप्ड आर्टिक्युलेटेड स्पीच ऑफ द फर्स्ट टाईम. आता याच्यामध्ये तर आन्सर एकदम इझी आहे, सोपं आहे. बोलण्याची पद्धत ह्या चौघांपैकी पहिल्यांदा कुणाकडे आली नाही, आजही कुणाकडे. सो याच्यामध्ये ह्युमन्स, बबून्स, चिंपांझी, गोरिला हे जे 4 लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ह्युमन जो आहे हा ह्युमन स्पीच परफॉर्म करू शकतो, बोलू शकतो. देन द क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ निअँडरथल मॅन वॉज अबाउट. निअँडरथल जो आहे त्या निअँडरथल मॅनची क्रॅनियल कॅपॅसिटी किती होती हा क्वेश्चन आहे. सो 600 cc, 940 cc, 1450 cc और 800 cc. सो इथं आपण बघितलं तर निअँडरथल जे मॅन होते यांची क्रॅनियल कॅपॅसिटी होती 1450 क्रॅनियल कॅपॅसिटी ऑर cc. देन द लास्ट क्वेश्चन दॅट इज द फर्स्ट मॅन टू यूज फायर वॉज. ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये जर एक एक पार्ट आपण बघत गेलो किंवा एका ह्युमनबद्दल बघत गेलो तर प्रत्येक ह्युमनबद्दल काही ना काहीतरी स्पेसिफिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. सो पहिल्यांदा फायर कोणी यूज केली, किंवा वेगवेगळ्या रॉक्सपासून वेपन्स कोण बनवत होतं, किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीची आपण म्हणूयात किंवा एखाद्या ह्युमनची डेथ झाल्याच्या नंतर त्यांचे अंत्यसंस्कार कशा पद्धतीने केले जाते, त्यांना जमिनीमध्ये दफन केलं जायचं.
सो जमिनीबरोबर काही काही वेळेला जमिनीबरोबर जमिनीमध्ये दफन करून त्यांच्याबरोबर त्यांची आवडती वेपनसुद्धा त्यांच्याबरोबर दफन केली जायची. सो हे जे इव्हॉल्युशन त्यांच्यामध्ये होत गेलं, ओपन ग्रास लँडमध्ये राहणारी लोकं, ग्रुपमध्ये राहणारी लोकं, अन्न शिजवण्याची पहिल्यांदा टेक्निक कोणी केली, किंवा सगळ्यात महत्त्वाचं आपण असं म्हणूयात की ह्युमननं सगळ्यात अगोदर जो शोध लावला होता तो हंटिंग आणि पेंटिंगचा होता. सो शिकार करणं आणि चांगली पेंटिंग करणं हे एक छान किंवा सुरुवातीला सगळ्यात अगोदर त्यांनी लावलेला शोध म्हणायला काय हरकत नाही. सो प्रत्येक ह्युमनमध्ये असं वेगवेगळं स्पेसिफिकेशन आपल्याला पुढे जाऊन बघायला मिळालं. सो इथं द फर्स्ट मॅन टू यूज फायर वॉज नॉट पेकिंग जावा हँडी सोलो. सो या चौघांच्यामध्ये जावा मॅन जे होते त्या जावा मॅननी पहिल्यांदा फायर यूज केली होती. सो आता हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकशी रिलेटेड काही कन्सेप्ट्स अशा आहेत जे आपण ह्याच्या अगोदर इतिहासामध्ये पण बघितलेले आहेत, किंवा अश्मयुगीन माणूस किंवा 4थी-5वीला असताना सुद्धा ह्यातले बरेचसे पार्ट येऊन गेलेले आहेत. सो आता ह्युमन इव्हॉल्युशनमधला हा जेवढा कन्सेप्ट आपण बघितला तो तेवढा कमी आहे, किंवा सिलेबसमध्ये जेवढे ह्युमन्स आहेत त्यापेक्षा अजून काही वेगवेगळे पार्ट्स त्यांच्या आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. काही रेफरन्स बुक्स मात्र आपल्याला त्याच्यासाठी शोधावी लागतील. सो आपण थांबूयाच आज. थँक्यू.